सकाळीच बायाने अरे पांड्या सकाळीच अरे अरे एवढा खाल्ला त्याला काही खाऊचं आणलं नाही ग काय फुलं काय करतो काहीच नाही पण कागदपत्र मी ह्याच्या काड्या असतात बाबाचा दरवाजा लावा बाबा बोलला दरवाजाला सकाळी चपाती आणि चटणी आत्ता चालले आता 11-11:30 झालेत आणि मी चालले आत्ता मेडिकलला घरात पण कामं असतात ते कामं आवरता टाईम होतं एक जास्तच झालं जरा वाटतं आपलीच लोक एवढी हे जळके असतात ना खूप जळके असतात आता मध्ये माझे सबस्क्राईब स्टार्टिंगला खूप छान ग्रोथ होत होती तर मध्येच माझे सबस्क्रायबर कमी कसे काय झाले तर असंच एक जण आता बोलतात मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर मी बोलली बघू आणि ते माझ्या डोळ्यात देखत पहिल्यांदा सबस्क्राईब केलं तर नंतर बघितलं तर त्यांनी मुद्दामून त्या सबस्क्राईबवरनं काढलेला का केला तर राहू द्या ना बाबा तुमचं काय जळतं काय जातं आहे त्यात सबस्क्राईब केलं आहे तर तो तसंच राहू द्या ना वाढतील तर ते अनसबस्क्राईब करतात आणि ते पण आपलीच लोक त्यामुळे आपल्या लोकांपासून सावध राहा जातो माझा कोण नसतो कोणाचा गरजेला कोणी उपयोगी येत नाही त्यामुळे आपण स्ट्रॉंग राहायचं याला त्याला सांगायचंच नाही का जाऊ द्या जेव्हा होतील तेव्हा होतील टार्गेट माझं सध्या 1K आहे प्रत्येक गोष्टीमध्ये यश भेटतो पण यश हा उशिरा भेटतो नाही ज्यात सक्सेस भेटत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस भेटतो आता माझ्या मेडिकलला 2 वर्ष झाले आहे ठीकठाक आहे पण अजून थोडे वर्ष जातील त्याची ग्रोथ एकदम वर व्हायला लगेच तुम्ही बोलाल प्रत्येक धंद्यामध्ये यश असतो फक्त संयम पाहिजे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक धंद्यात आपल्याला सक्सेसफुल व्हायची ताकद असते फक्त आपल्यामध्ये संयम पाहिजे त्या सक्सेसफुल जाईपर्यंतची समजलं का मी बोलाल आता धंदा टाकलाय लगेच 1 वर्षात होऊ दे 2 वर्षात होऊ दे कधी 5 वर्ष लागतात प्रत्येक धंदा सेट व्हायला कधी एक टाईम असतो तो टाईम यायला पाहिजे त्यावेळेस आपला ग्रोथ होते बिझनेसमध्ये लगेच तुम्ही बोलायला आजच पाहिजे उद्याच पाहिजे बिझनेस आहे त्यात कधी उतार तर कधी चढाव असतोच लगेच तुम्ही बोलाल तर नाही आणि बिझनेस म्हटला तर गाळेवाल्यांचे कसे असतात माहीत आहे ना प्रत्येक वर्षाला रेंट वाढवणार तर वाढवणार इकडे तिकडे काही हो पण त्यांचा रेंट वाढणार म्हणजे वाढणारच रेंट आहेत ना एवढे डेंजर आहेत ना फ्लॅटचे पण गाळ्याचे पण आता काय करायचं मजबुरी माझं गोंडस बेटा का रे झोपलेला ना रे तू भांडा बाबू तू भांडा आहेस अंशू आवाज पण घेत नाही एवढा राग मम्मावर अय पिल्लू दा खाऊ दर अय खाऊ दर ए चौकीदार यू लव युअर मम्मा या पप्पा कोण आवडतं तुला कोण आवडतं सांग पटकन बोल मम्मा बोल मम्मा बोल मम्मा बोल ना कोण आवडतं बोल ना मम्मा मम्मा इथं बस मी आणते इथं बस ना मी आणते इथं बस हट्टी त्याला जेवायला घेतलाय नुसता पाणी करतोय त्या मेडिकलमधून आलाय ना मम जेवत नाही ना काय नाही नुसता पाणी पे करायचं समॅश करायला लागतं आणि तो आला बस 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 खाली बस हा पेट इथे पाय चढलो तर कसा तरी आता उतरू कसा याचा विचार करतोय आता उतरशील कसा आता मम्मा उतर ना आता उतर चढशील
या असं चढतं. बा मिरीचा काढा, तू नको खाऊ ना, मला नको भरू. बाबा चल तू बरोबर. मसाले चालू आहेत आमचे. मसाला करायला गेले. मसाले कसे भाजायचे ते. बब्बू का करतो? लादी पुसतो. भांडी घासायची बघित आणि मी फटाक से भांडी धो लेती हूँ. बांडो ए बांडो. बाबू असं कर, असं कर बाबू, असं कर. ए न बोलली ना. आता आम्ही चालूय वर्षभराचा मसाला करायला. एवढी बघा दिसतोय का, 6 किलो. आता बघू, आता पप्पा आले, पप्पांकडे देते. माझे पप्पा बोलतात चल मी घेऊन जाते तुला. चला आता आज पप्पांसोबत चाललोय आम्ही. मसाला करून घेतो. वर्षभराची एकदम साठवण याला बोलतात मसाला. आता बनवायला आले का मसाला बघायला आले? मग दोन्ही पण करायला नको. कुठे आहे बापा? इथे आहे? नाही का मी पहिल्यांदा, मला माहीतच नाही ते कुठे आहेत. तुले बघू दे. काकाच माहीत झालं ना, हा. तो लय भारी माणूस आहे. कसं एक तरी गोष्ट विसरतीलच. मला वाटलेलंच काय ना काय विसरल्या असतील. जिरा विसरल्यात, आता घेते इथूनच. आता कुठं परत घरी जाऊ ना, परत घरी येऊ. आई काय ना काय विसरतोच असं. काय सांगू आता. मिरच्या दिल्या, सगळ्या गोष्टी टाकल्या, तरी पण 15 मिनटं झालं. आई काय सगळ्या घेतला ना, सगळ्या घेतला ना. आई बोलतात घेतला. मिरच्या विसरल्या, जिरा विसरला. पालक पनीर मेनू काय बोलता? हां, ही पापलेट कितीची असेल कमेंट करा. आणि ही कोळंबी आईंसाठी. आणि आमचा पालक पनीर मेनू. या पालक पनीरला काय नॉनव्हेजची चव येईल. वाव, एक नंबर टेस्ट आहे पालकची, एक नंबर. बनवलंय कोणी? शेफ मोनिका. या 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 याला चल पटकन. सँडविच बाबू देते ना मी बाबाला. तू उलटा कर बॉक्स. बस सॉस टाकायचा. पाहिजे आवडला का? आजोबाला देतो बघ. नाही नाही बेटा नको ना. नाही. आवडला तुला? आवडला का बाबू? आवडला? हो. स्पेशल मेनू टुडेच. आणि हे माझे पप्पा आणि इकडे माझा बांडू आहे. पावडर लावायचे तर याचा नखरा शानपणा करतो तो. आम्ही आईस्क्रीम घ्यायला थांबलोय. आणि हा बघा, पप्पा चला तुम्ही पुढं, मी नको, थांबा. तुला काय पाहिजे? आता झोप. हा माझा माझा भाऊ. पण
बोल. मम्मीचं पण. चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. अजून काय अजून काय नाही बोलू शकत. माझ्याबद्दल तुला काय वाटतं ते सांग. वस्तूचं नाही. मला तुझ्याबद्दल काही वाटत सांगितलं ना आपण. मला का सांग मला ना माझी करायला. 10वी आली म्हणून अभ्यास करू द्या. नाही मी कोण आहे तुझी त्या कामात बहीण आहे मोठी. मग मला तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते सांग. जरी आपुलकीपणा काय आपुलकीपणा अजून अजून काय नाही. आज सांग पटकन. अजून काय नाही. मला नाही बोलायचं बाकीचं. असे भाव असतात खवरे. मागत नाही. तू खवरा आहेस ना मग आ मी खवरा आहे. आवडतं. कंटिन्यू मोबाईल. आता 9वी पूर्ण झाली, आता 10वीला जाईल. त्याने अभ्यास किती केला पाहिजे नुसता. मी आता नानाला सांगणार आहे तो इन्स्टा वापरतो ते सांगू 9वीला 90% सांगू का इन्स्टा वापरतो ते? नाही वापरत मी. थांब ना, रील पोस्ट टॅग केले ती दाखवते ना नानाला. दाखवू का आ? आता बघ बाबू, नाना. मग इकडे माझ्याबद्दल काय काय बोल, नाही तर सांगेल मी. सांगू थांब. हे असं करून द्यायचं. असं आहे ना, घेईल का तो? घेतलं नाही तर घेणारच नाही. घेतला तर मोबाईल घेतो. हे असं जुनं मोबाईल ना असं 2-4 घेऊन आणला. नाही तो जुना. नाही, एकदा 2 दिवस सवय लागली ना. आता मी 2 दिवस राहतो ना. गाड्या बघ किती पण आपल्याला. काकी इकडे बा फोटो काढतो तुमचा एक. सोड तर खाली सोड. मी 2 दिवस आहे ना कुठे निघलो ना तर लगेच माझ्या मागे येतो.